ब्रह्मादिका नकळे कोण ब्रह्मादिका
ब्रह्मादिकांकडे खोळ ब्रह्मादिकांकडे खोळ ते हे पकड धरिली मोहरी पावा वाहे काठी मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गायीचे उच्छिष्ट जे नलभे देवा उच्छिष्ट जे नलभे देवा ते या सदैव गोवळिया मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गायीचे तुका म्हणे जोडी झाली तुका म्हणे जोडी झाली ते हे माऊली आमुची मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गायीचे पांडुरंगा करू प्रथम
ब्रह्मादिकान कळे खोळ ब्रह्मादिकान कळे खोळ हे अकळ धरिली मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गायीचे भगवान श्री काशी विश्वनाथाच्या वास्तव्यानं पुण्य पावन पवित्र काशी नगरीमध्ये शिवमहापुराण कथेचं गेल्या 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहासह काकड आरती असो, हरिपाठ असो, कीर्तन असो, भजन असो आदी सर्व सत्संगासह आपण शिवमहापुराण कथेचं श्रवण केलं आणि या नाम यज्ञ सप्ताहाची सांगता आज काल्याचे चिंतन करायचे. ब्रह्मादिकान कळे खोळ ब्रह्मादिकान कळे खोळ तिहे अकळ धरिली मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गायीचे. भगवान श्री काशी विश्वनाथाच्या पुण्य पावन पवित्र नगरीमध्ये शिवमहापुराण कथेसह आपण विविध धार्मिक कार्यक्रमाचे या ठिकाणी नोंद सप्ताहाच्या माध्यमातून आयोजन केलं आणि या कार्यक्रमाची सांगता आज काल्याच्या चिंतनानं करायची असते. आपल्या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संतांचा दंडक आहे की 7 दिवस नामयज्ञ सप्ताह केला तर त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच करायची असते. आणि इतर दिवसाचा विषय कीर्तनकारांचा तसा संप्रदायाच्या नियमानेच ठरलेला आहे. पण तरीही नमन भक्ती ज्ञान वैराग्य विरहिणी मागणी अनेक गोष्टीवर आपण चिंतन 7 दिवस करतो आणि 8व्या दिवसाचा विषय हा ठरलेला आहे. 8व्या दिवशी वर्णन करायचंय ते दुसरं काहीच नाही फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करायचं. चरित्र ते उच्चारावे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जे चरित्र केलं त्या चरित्राचं काल्याच्या दिवशी उच्चारण करायचं असतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलं तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचे प्रकार पडतात. जन्माला येण्याच्या अगोदरचंही भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे, जन्माला आल्यानंतरचंही गोकुळातलं चरित्र आहे, त्यानंतर पुढे भगवान मथुरेमध्ये गेलेत मथुरेतलंही चरित्र आहे, त्यानंतर भगवान द्वारकेमध्ये गेले द्वारकेचंही चरित्र आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे असे प्रकार पडतात. पण वारकरी संप्रदायातल्या साधू संतांना सांगायचंय की भगवंताच्या इतर कुठल्याही चरित्राचं वर्णन करायचं नाही तर फक्त काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे. गोकुळामध्ये भगवंतांनी जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करावं. त्यातही गोकुळातल्या चरित्राचे भगवंताचे 2 प्रकार पडतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळातल्या चरित्रामध्येही जेव्हा गोकुळामध्ये राहिले ते एक चरित्र आहे आणि भगवान गायी राखण्याकरता गेले ते एक चरित्र आहे. गायीमध्ये लीळा
चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई. आणखी एका ठिकाणी सांगतात, हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. रांगत असताना भगवंतांनी चरित्र केलं आणि गोधन राखत असताना चरित्र केलं. रांगत असतानाच चरित्र हे गोकुळामधलं आहे आणि गोधन राखत असतानाचं चरित्र भगवान जेव्हा गायी राखण्याकरता वृंदावनामध्ये गेले तर त्या वृंदावनामध्ये जे चरित्र घडलं ते चरित्र आहे. म्हणजे एकंदरीत भगवंताच्या आता गोकुळातलं चरित्र वर्णन करायचंय का गायी राखण्याचं चरित्र वर्णन करायचं? कदाचित दोन्ही करायचं. एकदा सुरू झालं की झालं, त्याच्यात काय करायचं? ज्याला पुढे यायचं त्यांनी अगोदर येऊन बसायचं. 2-2 तास लोक कीर्तनाला पुढे येऊन बसतात. मागून यायचं पुढे बसायचं, विक्षेप करायचं. ती सांगतात, मी सांगत नाही तुको बरा बोलतात, भजनी विक्षेप त्याची पण मरण. भजनामध्ये कथेमध्ये विक्षेप त्याच्यापेक्षा मेलेलं परवडतं. म्हणून कथेमध्ये भजनामध्ये विक्षेप करायचा नसतो. आपण कथा कीर्तन करतो ही देवा करता करतो, माणसा करता नाही. मी तर नाही करत, तुमचं कोणाचं काय असेल ते असेल. देवा करता आपण कथेत रंगायचं, आपण कीर्तनात रंगायचं, देवाला रंगवायचं. माणसं रंगवायचे न रंगू, माणसाच्या रंगात रंगायचं नाही, तसं संसाराच्या रंगात रंगायचंच नसतं. तुकोबारांचं प्रमाण आहे ना, रंगी रंगी रे श्रीरंगी काय बोलायला अशी पता नाही. देवाच्या रंगात रंगायचं, माणसाच्या रंगात काय करायचं? परमार्थ स्वतः करता करायचा, देवा करता करायचा. ज्याला यावं वाटलं त्यांनी यायचं. चिंतनाचा विषय सांगत होतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलं. पहिली गोष्ट, चरित्र कुणाचं होतं? कुणाचंही चरित्र होत नाही. ज्याचं चारित्र्य चांगलं असतं त्याचं चरित्र होतं, ज्याचं चारित्र्य चांगलं नसतं त्याचं चरित्र होत नाही. माणसाने जीवनामध्ये नाही काही कमवता आलं, ठीक आहे, कमवा. पैसा कमवता आला, कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकर. योग्य मार्गाने धन कमवायचं असतं, त्याच्याबद्दल काही कोणाचं मत नाही. सत्ता कमवायची असते, चांगली गोष्ट आहे. राजकारण केलं पाहिजे, चांगली माणसं राजकारणात आली पाहिजे. राजकारण करावं, सत्ता मिळवावी, संपत्ती मिळवावी, ऐश्वर्य मिळवावं, वैभव मिळवावं. हे सर्व गोष्टी जरी खरी असल्यात तरी या सर्वांमध्ये महत्वाचं आहे माणसाचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे. या जगामध्ये आपल्याला धन कमवणारे पुष्कळ भेटतील, संपत्ती कमवणारे पुष्कळ आहेत. काही माणसं तर उभं राहिल्यापासून जाईपर्यंत ते खुर्चीवरच असतात. खुर्ची त्यांच्या बरोबर असते, त्यांच्या आयुष्यात माझी हा विषयच लागत नाही. कायम आजीवन आजीच असतात, माझी नाही. तर एवढं सर्व माणसं कमवतात, कमवावं. पण हे सर्व जरी कमवलं तरी सुद्धा जीवनामध्ये जे कमवायचं ते महत्वाचं आहे. ते मी तुम्हाला सांगतो. या पृथ्वी तलावर रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र, कंस आदी काही राक्षस मंडळी तुम्हाला माझ्यापेक्षा अनेक दृष्टीनं पाठ आहेत. मी ठराविक लोकांची नावं सांगितली तर मला तुम्ही एक उदाहरण देऊन सांगा की या पृथ्वी तलावर रावणाचं नाव लोक घेतात की नाही? घेतात. आपण घेतोय काय? कीर्तन करतो तुकोबारांना मोह नाही आवरत तर काय म्हणे, ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. हे तुकोबाराय सोने रुपये आम्हा मृतिके समान म्हणणारे सुद्धा वही पेन घेऊन तुकोबारायांनी रावणाच्या संपत्तीची गोळाबेरीज केली. तुकोबारायांनी रावणाची संपत्ती, काशेचे घरं किती, तांब्याचे घरं किती, सोन्याचे घरं किती, विटेची किती, दगडाचे किती, सर्व घरं तुकोबारायांनी मोजलेत. मला सांगण्याचा भाव असा की तुकोबारायांनी रावणाचं वर्णन केलं. रावणाकडे श्रीमंती होती, रावणाकडे संपत्ती होती, रावणाकडे ऐश्वर्य होतं, रावणाकडे वैभव होतं, रावणाकडे सत्ता होती. 9 ग्रहांच्या पायऱ्या करून रावण सिंहासनावर बसत होता. खूप रामायण तुम्हाला ज्ञात आहे. शतकोटी प्रविस्तरम. एवढा मोठा रावण आहे
आज बरं रावणाला देवही भेटला, प्रभू रामचंद्रांची भेट झाली की नाही? प्रभू रामचंद्रांची रावणाला भेट झाली. मग हे रावणाचं सांगतो असं नाही, हे दुर्योधनाचंही घ्या, हे शिशुपाळाचंही घ्या, हे तुम्ही कंसाचंही घ्या. संसारातलंही सर्व भेटलं, यांना देव सुद्धा भेटला. बरं, यांना लोक आदर नावं नाही बोलवतात या, पण त्यांच्या पाठीमागचा भाव वेगळा आहे. बोलवत जरी असले तरी लोकांच्या बोलवण्याचे दोन प्रकार असतात. काही माणसं दुर्जनम प्रथमम वंदे, दुष्ट माणसाला पहिले नमस्कार करायचा असतो, सज्जनम तदनंतरम, कारण उभे केलेल्या कामामध्ये आडफाटे घालू नयेत म्हणून. असं समजायचं नाही की फार आपल्याला प्रेमानं बोलवलं म्हणून, विघ्न करू नये म्हणून बोलवलं जातं. रावण कुंभकर्णाने या सर्व मंडळीचं नावही घेतलं जातं. मग यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? यांच्यामध्ये आणि साधू संतांमध्ये फरक काय? फरक एवढाच आहे, त्यांनी सर्व कमवलं, साधू संतांजवळही सर्व आहे, पण साधू संतांचा सन्मान आहे आणि ज्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा सन्मान नाही. जीवनामध्ये सत्ता संपत्ती ऐश्वर्य कमवता आलं तर कमवा, नाही कमवता आलं तर सन्मान कमवायचा. जीवनामध्ये सन्मान तो कमवतो ज्याचं चारित्र्य चांगलं असतं. चारित्र्य संपन्न माणसाला कोणी पराभूत करू शकत नाही, त्याचा सन्मान होतो. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र हे वेदाला, शास्त्राला, पुराणाधिकांना कोणालाही कळत नाही. अगम्य भगवंताचं चरित्र आहे आणि चारित्र्य संपन्न भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. कदाचित भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राकडे आपण पाहत असताना आसक्त माणसाच्या नजरेनं नाही पाहिजे. ही रक्ताची दिठी जै न्याळी जे किरीटी पांडुरोगाची पुष्टी सारी हे दिशे. तसं संसाराकडे जर पाहायचं असेल तर भोगी आणि आसक्त लंपट माणसाच्या नजरेनं पाहायचं नाही. संसाराकडे विषयाकडे पाहत असताना सुद्धा एकतर प्रेमाची नजर असली पाहिजे, भक्तीची नजर असली पाहिजे, आणि नसल्या ह्या मोठ्या नजरा तर निदान विरक्तीची तरी नजर पाहिजे. वैराग्याची नजर असेल ना तर संसार सुद्धा चांगला दिसतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना या पृथ्वी तलावर चरित्र करायचे, लीला करायच्या आहेत. या लीला करण्याकरता भगवान या पृथ्वी तलावर अवतीर्ण होणार, पण अवतीर्ण होण्याकरता भगवान कुठेही अवतार घेत नाही. हा तर त्रैलोक्याधीश परमात्मा आहे, जगन्नियंता आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे. सर्व गोष्टी भगवंताकडे आहेत आणि तो परमात्मा सहजासहजी कुठे येईल का? आता आपण जर ठरवलं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना जर आपल्या गावामध्ये बोलवायचं ठरवलं वाघ महाराज, तर ते सहजासहजी येतील का? जसं तुम्ही आम्हाला फोन करता महाराज की अमुक अमुक डायरीमध्ये चिठून घ्या आणि कीर्तनाला या, आलो स्टेशनवर घ्यायला तर येऊ, नाही तर तुमच्या सोडीनं तुम्ही रिक्षात बसून या. कार्यक्रम झालं की हे तुमचं पाकिट तुम्ही थांबा, नाही तर जा, काही घेणं देणं नाही. आपण जसं सामान्य माणसं येतात तशी मोठी माणसं येतात का? अहो, देशाचे पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना जर बोलवायचं असेल तर अगोदर ज्या जिल्ह्यामध्ये बोलवायचं त्या जिल्ह्याच्या कलेक्टरचं ना हरकत पत्र असावं लागतं. जिल्ह्याच्या संरक्षण खात्याकडून, डिपार्टमेंटकडून जर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही असं जर पत्रक वरती मंत्रालयामध्ये गेलं तरच ते येऊ शकतात. देशाचा मालक जरी असला तरी तो सहजासहजी कुठेही येऊ शकत नाही. मी नाही बोलत, ज्ञानोबा बोलतात, राहो तेथे कटक सौजन्याचे ते स्वैरिक, राहो तेथे कटक राजा असतो, तिथे कटक म्हणजे सैन्य असतात. सैन्याशिवाय जसा राजा राहत नाही, तो सर्व सुरक्षेनं आणि सर्व दृष्टीनं व्यवस्थित पाहून येतो. सामान्य माणूस जर असा येतो तर त्रैलोक्याधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा लीला करण्याकरता ज्या वृंदावनामध्ये येणार आहेत ते सामान्य भूमीवर येतील का? नाही. भगवंतांना ज्या लीला करायच्या होती ती भूमी
भगवंतांनी गोलोक धामातून आणलेली आहे. म्हणून त्या भूमीला व्रजभूमी म्हटलं जातं. 84 कोसाची जी भूमी आहे ती भगवंतांनी गोलोक धामातून आणलेली आहे. भगवंतांनी लीला करण्याकरता भूमी गोलोक धामातून आली. व्यवहारामध्ये सुद्धा असं आहे, प्रवास करायचा असेल तर मोठी माणसं कुणाच्याही गाडीत बसत नाही. त्यांची गाडी स्वतंत्र असते, त्यांचं जेवण बनवणारा स्वतंत्र असतो, त्यांचा आहार स्वतंत्र असतो, त्यांचं पाणी स्वतंत्र असतं, सर्व गोष्टी त्यांच्या स्वतंत्र असतात. आपलं कुठेही चालतंय, काही चालतंय, कसंही चालतंय. याच्यामुळं आपलं पतन होतं. आपल्याला मोठं करणारं या जगात कोणीच नाही. मी व्यवहारच मला त्याच्याबरोबर सांगतो, या जगामध्ये मोठं व्हावं हे सर्वांना वाटतं, पण असं कधी समजू नका की आपल्याला कोणी मोठं करेल. आपल्यालाच आपलं मोठं व्हावं लागतं. आपणच आपली किंमत कमी करून घेतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा वृंदावनाच्या भूमीवर आलेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी लीला करायच्या आहेत. पण त्या लीला करण्याकरता भगवंतांनी भूमी गोलोक धामातून आणली. पण शरीराबद्दल काय? कारण परमात्म्याचा जर विचार केला तर रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. भगवंताला तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण. परमात्मा गुणातीत आहे आणि अशा गुणातीत निर्गुण निराकार परमात्म्याला जर लीला करायची असेल, अभिनय कर. मला तर असं वाटतं की मला क्रिकेट मधलं काही फार माहिती नाही, पण असं म्हणतात की जो खरा खेळणारा असतो, बॉलर असेल तर त्यांचे बॉलही स्पेशल असतात, ज्याचं त्याचा बॉल स्वतंत्र वापरतात ते. काही ते बॅट खेळणारे जर असले ना, त्यांचं बॅटही स्वतंत्र असते. खानदानी पकवाजा जर असला ना तर त्याचा पकवाज बरोबरच असतो. तुम्ही आणलं म्हणून तर बोललो मी. त्याला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल ना, त्यांनी त्याचं ऐश्वर्य, त्याचं वैभव त्यांनी स्वतंत्र ठेवायचं असतं. आता काही लोकांना दुसऱ्याच्या झेंड्यावर पण धरपूर करायची सवय लागलेली आहे. त्याला काय म्हणावं? अरे जीवन जगायचं असेल तर असं स्वतंत्र आणि वैभवात जीवन जगायचं. परमार्थ हा मोठ्यांचा आहे, येड्या गबाळ्याचा परमार्थ नाही. परमार्थ श्रीमंताचा आहे. श्रीमंत म्हणजे पैशावाल्याचा आहे असा अर्थ नाही करायचा. ज्याचं मन श्रीमंत आहे त्याचा परमार्थ. धनानं श्रीमंती अवलंबून नाहीये, श्रीमंती ही माणसाच्या मनावर अवलंबून असते. श्रीमंतीची व्याख्या मी करत नाही, ज्ञानोबांनी केली. जे संपत्ती आणि दया, नुसती संपत्ती नाही, संपत्तीच्या बरोबर अंतःकरणाच्या दयावृत्तीची श्रीमंती आहे का, तर तो श्रीमंत आहे. नाही तर काय कामाचा तो श्रीमंत? त्याची संपत्ती काय उपयोगाची नसते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा वृंदावनाच्या भूमीवर ज्या वेळेला लीला करणार त्यावेळेला भगवंतांनी जे शरीर धारण केलं ते शरीर तुमच्या आमच्यासारखं नव्हतं. आपलं शरीर पंचमहाभूताचे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचं आपलं शरीर आहे. शेतो पाचाचे झाले, कर्माचे गुणी गुंतले, भवतसे जाती सुतले, जन्म मृत्यूच्या ज्ञानोबाराय सांगतात. हे कर्माचे गुणी गुंतले, कर्मामध्ये पंचमहाभूतानं हे शरीर गुंतलेलं आहे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडलेलं आपलं शरीर आहे. तसं भगवंताचं शरीर नाहीये. मग भगवंताचं शरीर कसं आहे? तुकोबर अभंगाच्या पहिल्या चरणात
अकळ धरी तुकोबाराय सांगतात भगवंताला लीला करण्याकरता भगवंतांनी जे शरीर धारण केलं ते शरीर ब्रह्मादिका न कळे. ब्रह्मदेव आधी करून कोणालाही कळलं नाही. ब्रह्मदेव म्हणजे आपल्यासारखं डोकं नाही त्यांचं. 4 मशीन बसलेले आहेत आणि ते पॉवरफुल आहेत. आपली मशीन कधी चालते कधी ढील पडते. आपलं डोकं नाही, आपलं डोकं उलट चालते. काय डोक्याला अर्थ आहे का? आपल्या डोक्यातच बटाटे भरले. सांगतात ब्रह्मादिका आणि ब्रह्मदेवाला सुद्धा परमात्मा नाही कळला. आणि जर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये लीला करण्याकरता जो अवतार धारण केला, ब्रह्मदेवाने जर ओळखलं असतं तर काला वाटताना ब्रह्मदेवानी गाई वासरू चोरून नेली असती का? भागनेतीचा तो वत्स गोवळ घेऊन गेला. ब्रह्मदेवानी भगवान श्रीकृष्णाची गाई चोरली, तो वासर चोरली आणि सत्य लोकाला तो गाई वासरे घेऊन गेला. जर भगवान श्रीकृष्ण परमात्मा देव आहेत असं ब्रह्मदेवाला कळलं असतं तर त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमाच्या गाई वासरांची चोरी केली नसती. ब्रह्मदेवाला नाही कळला, आधी करून इंद्राला नाही कळला. इंद्राला जर भगवान श्रीकृष्ण परमात्मा या पृथ्वी तलावर साक्षात अवतीर्ण झालेले आहेत, महाविष्णूच आहे, परब्रह्मच आहे असं जर कळलं असतं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची परीक्षा घेण्याकरता इंद्राने 7 दिवस प्रलय कालच्या संवर्तक मेघाला निमंत्रण देऊन मुसळधार पावसाचा वर्षाव करून गोकुळामध्ये भगवंताची परीक्षा घेतली असती का? ज्या मुसळधार पावसाचा वर्षाव केला भगवंतानी गिरी गोवर्धन येणे उचलिला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गोवर्धन पर्वत उचलावा लागला आणि उचलून इंद्राचा गर्व परिहार करावा लागला. गिरी धोरणी उमानिली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले मी जळत गोकुळ राखिले वासरुवासाठी लाविले विरंची सतीशे नामोगायचा. की असा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा इंद्राला ब्रह्मदेवाला पण त्यांना जर कळला नाही तर आपल्याला काय कळणार आहे? म्हणून तर आपण भगवंत आपल्याला कळला नाही म्हणून माणसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बद्दल न कळत भगवंताच्या बद्दलच्या बिभत्स रसाच्या, शृंगार रसाच्या, बालिशपणाच्या गप्पा मारतात. वास्तविकता कृष्ण चरित्र हे अतिशय अवघड आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मोठ्याला कळलं नाही, आपल्याला काय कळणार? Thank you.
वेदाशी भगवंताच्या बद्दल वेदाला तो कळला नाही. वेदाशी कानडा, श्रुतीशी कानडा, कानडा शब्दाचा अर्थ कळला नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदाशी वेदाला कळला नाही. वेदालाच ज्याने निर्माण केलं, ज्ञानोबा बोलतात आगा उदरीचा गर्भ जैसा नेनवे मायेची वैसा. आपल्या आईचं वय काय आहे हा आईच्या उदरातलं गर्भ जाणता का डॉक्टर? डॉक्टर आईच्या उदरामध्ये जो गर्भ असतो तो गर्भ आपल्या आईचं वय काय आहे हे जाणतो का? नाही जाणत. तसं दयाचे निश्वासी जन्म झाले वेदरसी तो सत्य प्रतिज्ञे पैजेशी बोलीला स्वमुखे. ज्या भगवंताच्या निश्वासातून वेद निर्माण झाले तो त्याचे वेद निर्माण झालेले ते वेद आईला कसे जाणते? नाही जाणू शकत. म्हणून ज्ञानोबारांच्या ओळीचा आणखी एक भाव सांगतो. वेद प्रतिपाद्य पहिलीच ओळी आहे ओम नमोजी आद्या. दुसरं टोक आहे वेद प्रतिपाद्या. याचा अर्थ असा नाही करायचा वेदानं ज्याचं कथन केलं नाही. वेदाला ज्यांनी निर्माण केलं, वेदापासून जो निर्माण भगवंतापासून वेद निर्माण झाले असा अर्थ करायचा. वेद प्रतिपाद्य वेद ज्याचं वर्णन करतो तो वेद काय वर्णन करणार? म्हणून साधू संतांनी सांगितलं ना श्रुती नेती नेती म्हणती एको गोविंदो रे. परमात्मा तुम्ही चांगले तज्ञ श्रोते आहेत आता मला कळलं म्हणून आणखी थोडस डीप मध्ये जातो. वेदाला परमात्मा कळला नाही याचा अर्थ वेद त्याच्यापासून निर्माण झाले, त्याच्यापासून जे निर्माण झालं ते त्याला कसं जाणे? जाणू शकत नाही. म्हणून जो वेदाधिकांना कळला नाही ब्रह्माधिकाला कोणालाच कळला नाही. म्हणून तुका महाराज सांगतात ब्रह्माधिका नकळे खोळ ते हे आकळाधारी गेली कोणालाही कळ. आणि काय असतं मोठ्या माणसाने कळू द्यायचं नाही, असं जीवन जगायचं. आपल्या आपल्या मस्तीत जीवन जगायचं. काय करायचं समाजाला कळून? ज्याला प्रसिद्धी करायची असते तोच कळवत असतो. आणि कळवतो म्हणण्यापेक्षा आहे ना नाही ते दाखवायचं असतं समाजाला. आहे ते लपवायचं नाही ते दाखवायचं. याने जग भजत असते. जाहिरात कोणत्या मालाची होते? खऱ्या मालाची जाहिरात करावी लागते का खोट्या मालाची जाहिरात करावी लागते? आणि हे युग कशाच आहे? जाहिरातीच आहे. फक्त जाहिरात करत राहा, माल कसाही विकायचा. फक्त दिसायला चांगले पाहिजे. ऊपर की तो बहुत बनी अंदर की राम जाने. दिसण्यापेक्षा असण्याला महत्वाचं आहे. कारण नकलीपेक्षा असणे महत्वाचं असतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वरूप कुणालाच कळलेलं नाही. कळलं नाही म्हणजे कळू नये ह्याच्याकरता भगवंतांनी धारण केलं नाही. तो सर्वांचा कारण आहे. आणि कारण हे कार्याला कळत नाही. कारणाचे गुण कार्यामध्ये उतरतात, पण कारणाचे जे लक्षण आहेत कार्याचे ते कारणामध्ये सापडत नाही. भगवंतांनी गोकुळामध्ये लीला करण्याकरता जे रूप धारण केलं तुकोबारा सांगतात ते कुणाला वेदाला शास्त्राला पुराणना ब्रह्मादिक देवांना इंद्रादिक देवांना कुणालाही परमात्मा कळला नाही. पण रूप धारण करण्याकरता भगवंतांनी सगुण साकारामध्ये कसं रूप धारण केलं त्याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या
धावे पाठी गायीचे. तुकोबारा सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये लीला करतात त्यावेळेला प्रमुख भगवंताचा उद्देश होता गायीचं रक्षण करायचं, साधू संतांचं रक्षण करायचं, धर्माची स्थापना करायचं. हे नंतरचं कर्तव्य असलं तरी पहिले भक्ताचं रक्षण करायचं, भक्ताला आनंद द्यायचा, गायीचं रक्षण करायचं. गायी राखण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी खांद्यावर कांबळी घेतलेली आहे. भगवंताच्या हातामध्ये पावा आहे आणि भगवंताच्या एका हातामध्ये काठी आहे. मोहरी पावा वाहे काठी डावे पाठी गायीचे. भगवान गायी रक्षण करण्याकरता वृंदावनामध्ये गायीच्या मागे धावतात. भगवंतांनी गायीचं रक्षण केलं, गायी राखल्या. याचं पहिलं कारण तुम्ही भगवंताचा आदर्श घ्यावा. भगवंत चांगल्या गोष्टीचा आदर्श घेतला पाहिजे. त्याच्याकरता ते हे चरित्र ऐकायचे असतात. मोठ्याचे चरित्र कशा करता ऐकायचे असतात? आपलं चारित्र्य चांगलं व्हावं याच्याकरता त्यांची चरित्र अभ्यासायचे असतात, बघायचे असतात. भगवंताचा आदर्श घ्यायचा आहे. भगवंतांनी गायी राखल्यात. आपण सुद्धा जीवनामध्ये दोन अर्थ त्याचे करायचे. पहिली गोष्ट आपण गायी पाळायच्या. एवढे कालेचे कीर्तन होतात, एवढा तुम्ही खर्च करता, मग तुम्हाला एक काय पाळायला काय होतं? काय होतं म्हणजे बाबा आम्ही काही पाळतोच ना, तुम्ही आमच्या घरी येऊन तो पहा, आमच्याकडे गायी आहेतच. मी तुम्हाला बोलत नाही, ज्यांच्याकडे नाही त्यांना बोलतो. या ठिकाणी बरीचशी माझ्या समोर बसलेली शहरातली मंडळी आहे, मुंबईतली असेल, पुण्यातली असेल. शहराच्या ठिकाणी ती म्हणाल बाबा आम्हाला तर राहायची व्यवस्थित सोय नाही, तर तिथं गाय कुठं आणून ठेवायची? तुम्ही काही काळजी करू नका. गायीची तुमच्याकडे जरी व्यवस्था नसली ना तर आमच्याकडे गायी आहेत, तुम्ही आमच्याकडे सांभाळायला या. तुम्ही काही सांभाळायला या असं नाही. आणि तुमच्यासारखी मोठी माणसं आल्यावर मग आम्हाला काही सांभाळायचं टेन्शन तरी कुठं राहिलं? अरे गाय राखण्याचा तुम्ही आनंद तर घ्या. जीवनामध्ये ना माणसाने खरं कितीतरी असे ना चांगला आहार घेतला पाहिजे. कमवायचं कशा करता? कमवायचं कशा करता? खाण्याकरता कमवायचं. नाही तर आपण कमवलेलं आपल्या समोर लोक खातात, आपल्याला खाता येत नाही. याच्यासारखं पाप आहे. आपली वस्तू जर आपल्या समोर दुसरे जर आणत असतील तर काय त्या जीवन जगण्याला अर्थ आहे? मला तुम्ही कधीतरी रानात चरणाऱ्या देशी गाईचं दूध खाऊन पहा, मग तुम्हाला खरंच त्या उपमन्यूची आठवण होईल. व्याघ्र 5 वर्षीचा मुलगा उपमन्यू, जर ज्याला खरोखर खरं दूध मिळालं नाही, आई पिठाचं दूध, आपण हे फक्त ऐकून पाहतोय. खरं तुम्ही मुंबईच्या लोकांना आहे ना, जसं मला ते मुंबईचे लोक दूध त्यांचं पाहिलं की मला पुराणातलीच आठवण होती. त्या उपमन्यूला आई असं पिठाचं दूध करून पाजायची. तो म्हटलं आई मी हे पित नाही, मला खरं दूध आहे. तसं कदाचित मी तसं दूध पितोच नाही, पण जर पिण्याचा योग आला तर असं वाटतं तुम्ही सर्व व्याघ्रपाद ऋषीचीच प्रजा आहे. त्याला जीवनामध्ये 2 गोष्टी सांभाळायच्या आहेत. बुद्धी चांगली ठेवायची आहे, संपत्ती भरपूर कमवायची आहे, मान सन्मान कमवायचा आहे. त्यांनी देशी गाईचं दूध प्यायचं, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्याला चारित्र्य चांगलं ठेवायचं त्यांनी जर्शी गाईचं दूध नाही प्यायचं, देशी गाईचं प्यायचं. ते आहेच मुळात संकरित. आता संकरित अन्न खाल्ल्यानंतर बुद्धी कशी होईल? संकरितच बुद्धी घेणार. जैसा घेते आहार बरोबर बोलतात. जसा तुम्ही आहार घ्याल तैसा आतमधला धातू तयार होतो. शरीर माणसाची बुद्धी तशी होते. आणि आहार जसा असेल तशी बुद्धी होते. देशी गाय पाळा, आपल्या शरीर एकदाच मिळतं. 2 गोष्टीची किंमत करा. एक शरीराची करा, आणि शरीर जोपर्यंत आहे म्हणजे आयुष्य, एकदम डेड बॉडी झाली म्हणजे ह्याला काहीतरी मर्यादा तुम्हाला घालून दिलेली. शरीर जरी तुमचं असलं ना तरी या ठराविक काळापर्यंत तुमच्याकडे राहणार आहे. आणि 100 वर्ष ठेवायचं. लक्षात ठेवा मी काय सांगतो. मशीनला जर वेळेवर आविल पाणी केलं ना तर ती मशीन जास्त दिवस टिकते. एक्सपायर डेट बाजूला जाते ती. आता तुम्ही साधं उदाहरण घ्या ना, एखादा पदार्थ जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवला
तर जो पदार्थ 2 दिवस खराब होणार होतो तो 4 दिवस राहतो की मग हे जर सामान्य तुम्हाला फ्रीजमधून कळतं तर या शरीरामध्ये जर आपल्याला चांगली बुद्धी यावी असं वाटत असेल, चांगले विचार यावे वाटत असतील तर माझी कळकळीची विनंती आहे, देशी गाईचं पालन करा. पैशानं तुम्हाला काही मिळणार. तुम्ही म्हणाल आम्ही पैसे देऊन दूध विकत घेऊ, भेसळच. हे तर आपल्या भारत देशाचं दुर्दैव आहे. खाद्य पदार्थामध्ये लोक भेसळ टाकतात, जे खाल्ल्यानंतर माणसं आजारी पडतात, मरतात माणसं. त्याच्यामध्ये भेसळ करावी कशा करता आपण पैसा कमवतो हे. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, माणसं मेलेल्या माणसाच्या टाळूवरलं लोणी खायला मागं पुढं पाहत नाहीत. त्याचं हे कारण आहे. कशा करता कमायचं मला आपण बुद्धी चांगली राहावी, विचार चांगले यावेत, संस्कार चांगले राहावेत याच्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गाईचं पालन केलं. म्हणून गाईचं पालन करा. आज मी सुद्धा तुम्हाला सांगतो, आता माझं वय 53 चालू. तुम्हाला वाटेल का तुम्ही कुठलाही अभंग द्या, कुठल्याही ओवी द्या, नवीन तुम्हाला सकाळी नाही पाठांतर करून दिलं तर मला आता माणसाला चष्मा कुठं ठेवला हे कळत नाही. मी सांगतो कशा करता, मी स्वतः ते अनुभवतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गाई राखल्या. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाई राखतात म्हणजे सामान्य गाई नाही तर इंद्रिय रूपी गाई भगवंतांनी राखली आहे. आपल्या इंद्रियाला गाईची उपमा दिलेली. तुकोबाराय जेव्हा भगवंताच्या बरोबर होते त्यावेळेला सर्व गोपाळ सर्व गाई राखायचे, पण एक अशी ओढाळ गाय होती. तुकोबारायांनी सांगितलं तेव्हा ही गाय फक्त एकटी तू सांभाळ, बाकीच्या आम्ही सांभाळतो. तू काय म्हणे, तू राख मनेरी, मग त्या एरी आम्ही जाणू. मनोरूपी गाय आहे ना ही कधी चरायला जाईल सांगता येत नाही. कधीच बसली तरी काशीतलं मार्केट फिरून येते. ही साडी नव्हती घ्यायला लागत होती ती, फक्त कीर्तन बाबाला म्हणा लवकर सुटू द्या, लगेच बदलून आणल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर काही म्हणतात आता पसंत पडली होती, काय पैसा काय घरी गेल्यानंतर परत मिळणारच आहे, थोडी महाग तर महाग पण घेऊनच येते. म्हणजे कथेत जरी कीर्तनात जरी बसले तरी सुद्धा माणसाची मनरूपी गाय ही कधी शांत बसत नाही. आणि मनरूपी गाय शांत बसली का इतर गायी आपोआप शांत होतात. मन मायेची या पोटी रिगोनी ठाके. त्यानंतर सांगतात मन ज्या वेळेला अंतर्मुख होतं त्यावेळेला इतर सर्व इंद्रिय अंतर्मुख होतात. आणि ज्या माणसाची इंद्रिय जिंकली ना त्यांनी सर्व जिंकलं. राम रावणाच्या युद्धामध्ये काय, आता तुम्ही सर्वच अयोध्येला जाऊन आले. प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध झालं असं म्हणतात. मला काही माहिती नाही, मला तुमच्या ऐकण्यात असेल नसेल, पण असं म्हणतात की रावणाच्या रथाला गाढव होते असं सांगितलं जातं. पण खरं प्रत्यक्षामध्ये तुम्ही पाहिलं नव्हते, मी पाहिला नव्हतो. पण लक्षणावरून एक गोष्ट लक्षात घ्यायची असते. आता ज्याच्या शरीररूपी रथाचे इंद्रिय हे जर गाढव झाले असतील तर त्याचा पराभव नाही होणार तर काय होणार आहे. म्हणून रावण तुम्ही त्रेतायुगातला घेऊ नका. आज त्या त्रेतायुगामध्ये एक रावण होता. आता ज्याची ज्याची इंद्रिय गाढव झाले ते वेळे सर्व रावण झाले. भगवंतांनी शुद्ध आहार सांगितलेले. आहार शुद्ध असेल, विचार चांगला असेल. आणि विचार ज्याचा चांगला असतो त्याची इंद्रिय ताब्यात असतात. आणि ज्याचे विचार चांगले नसतात तो इंद्रियांच्या ताब्यात असतो. फरक एवढा, काही फरक नाही. इंद्रियाच्या ताब्यात आणि इंद्रिय ज्याच्या ताब्यात. साधू संतांमध्ये आपल्यामध्ये फरक आहे. फरक एवढाच आहे, फार फरक नाही, फार फरक नाही, फार फरक आहे. ज्याच्या इंद्रिय ताब्यात आहे त्याला संत म्हणावं, तैशी आपली आपण या. जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काय धनंजया सार्थक असेल. तुम्ही बाकी जीवनामध्ये कितीही मिळवा, इंद्रिय ताब्यात नसते तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून भगवंतांनी हा आदर्श घातला की मी गायी राखतो. या शब्दाचा अर्थ इंद्रियांचा संयमन करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये ज्या वेळेला लीला करायचे तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांचं उष्ट खायचे.
तसं उष्ट खाणं चांगलं नाही. उच्छिष्टमपिचा मेध्यम भोजनम तामस प्रियम गीताशास्त्र सांगतंय. उष्ट खाणं हा तामस आहार आहे. तसं असं म्हणतात, त्याची पुष्टीकरण म्हणून आम्ही थोडंसं विश्लेषणही करतो. श्रीगुरूचे उशिटे लाभेचे अवचटे तर तेने लाभे विटे. ज्ञानोबा सांगतात श्रीगुरूचे उशिटे, जर श्रीगुरूचं उष्ट खायला मिळालं, उष्ट पुण्याचं खायचं नाही हे मी पहिलं बोललो की त्याचा श्लोक सांगितला. उष्ट आहार हा तामस आहार असतो, उष्ट खायचं नाही. पण जर आपल्या गुरुचं चुकून उष्ट खायला मिळालं, श्रीगुरूचे उशिटे लाभे जाई अवचटे. अवचटे म्हणजे अचानक, हेतू पुरस्कार नाही. नाहीतर मग गुरुनी भरपूर ताटात घ्यायचं, लागल तेवढं खायचं आणि बाकी शिष्याने वाटून चाटून पुसून आणायचं. हा बिभत्स रसाचा म्हणजे किळसवाना प्रकार कामाचा नाही. असं काही काही ठिकाणी पाहायला मिळतो. अशी गुरुही कामाची नाही, ती शिष्यही कामाची नाही. गुरु त्या परिस्थितीत शिष्य चिटाव बनली. मी नाही बोलत, तुका बरं बोलतात, तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य दान विठोबाची आन नरकात जाती. श्रीगुरूचे उशिष्टे शब्दाचा अर्थ गुरुचं उष्ट खायचं. पण कोणचं उष्ट खायचं? वचनानं मोडी बोली लेते. श्रीगुरूच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते उष्ट आहे. म्हणजे त्यांनी जीवनामध्ये जे सांगितलं, जो उपदेश दिला ते आपण जीवनामध्ये उतरवणं हे श्रीगुरूचं उष्ट आहे. आणि श्रीगुरूचं उष्ट खाल्ल्यानंतर जीवनामध्ये खरी पुष्टी येते. आणि ती पुष्टी म्हणजे श्रीगुरूची खरी सेवा आहे. नक्की गुरुचे पाय दाबत बसायचे. तुम्ही पाय दाबता दाबता पैशावाल्या गुरुचा गळाही दाबसाल ना, तुम्ही नाही दाबणार, देणारे माणसं दाबत नसतात. हे पाय दाबायचे, हात दाबायचे, डोकं दाबायचे आणि गळाही मी बोललो का अनेक गाळा दाबलेल्या गुरूंची उदाहरणं येतो. बरेचसे शिष्य गुरु मरण्याची वाट पाहतात, कधी मी गादीवर बसू. हे काय, हे गुरुचं पाप आहे. जर आपल्या मरणाची शिष्य वाट पाहत असेल गादीवर बसण्याकरता, गुरुचं पाप नाही तर काय. श्रीगुरूचं वचन म्हणजे श्रीगुरूचं उष्ट. आणि श्रीगुरूचं उष्ट खाल्ल्यानंतर आलेली पुष्टी म्हणजे आपलं शुद्ध आचरण. शुद्धचर्या हे संतांचे पूजन. बरोबर आहे. सांगतात आपलं आचरण शुद्ध असणं हीच खरी गुरुची पूजा आहे, हीच खरी संतांची पूजा आहे. नाहीतर शिष्य गरीब होतात आणि गुरु श्रीमंत होतात. हो ना, खरं घडतंय असं. शिष्याच्या पैशावर गुरु श्रीमंत होतात. येत असल्या गुरुसेवा नाही. शिष्यानं जीवनामध्ये आपलं आचरण चांगलं असावं. मी तुकोबारांचं प्रमाण बोलून गेलो. शुद्धचर्या, आपली दिनचर्या, आपलं आचरण शुद्ध असणं ही खरी संतांची पूजा आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सुद्धा गोपाळांना उष्ट मिळालं आणि गोपाळांचंही उष्ट भगवंतांनी खाल्लं. या संदर्भाचं चिंतन अभंगाच्या तिसऱ्या
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं उष्ट जे देवादिकांना सुद्धा मिळालं नाही, याचा अर्थ भगवंताच्या मुखातून निघालेलं शास्त्र आणि त्याचं आचरण जे देवादिकांना सुद्धा घडलं नाही. कारण देवादिकांबद्दल बोललं जातं देवा हा विषयी ना, स्वर्गातल्या ज्या देवता आहेत ना त्या विषयी आहेत. वैराग्य संपन्न देवतांचं वर्णन स्वर्ग स्वर्ग म्हणजे काय, तुम्ही काय स्वर्गाबद्दल बोलता? सरळ माणसं लिहितात स्वर्गवासीवर, स्वर्गाला आम्ही दात मारतो नाही बोलत. तुझं बरं बोलतात काय म्हणजे पावटणी करू स्वर्गाचं. पावटणी म्हणजे पायरी, आम्ही स्वर्गाची पायरी करतो म्हणजे स्वर्गाला लाथ मारतो आणि मग वैकुंठाला जातो. पण पहिले स्वर्गाला लाथच मारावी लागेल. जो इहलोकातल्या भोगाला आणि स्वर्गाला लाथ मारत नाहीये तो काला सेवन करण्याचा अधिकारीच नाही. येथीची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोडी, ते वाचवून येथीची गोडी नेणती अनेक ज्ञानोबाला सांगतात. ज्याला काला सेवन करायचं असेल, भगवंताच्या मुखातलं उष्ट शास्त्र श्रवण करायचं असेल, त्याला इहलोकातल्या भोगावर आणि स्वर्गाच्या भोगावर लात मारावी लागेल. मी पूर्वी सांगितली, परत उच्चारतो. येथीची आवडी म्हणजे परमार्थाची गोडी चाखायची असेल, शुद्ध परमार्थ करायचा असेल तर केली स्वर्ग संसाराची कुरोडी. स्वर्ग म्हणजे स्वर्गाची आणि संसाराची म्हणजे इहलोकाची. ज्यांनी इहलोकातले भोग आणि स्वर्गातले भोग भगवंताच्या वचनावरून भगवत भक्तांच्या सहवासावरून संगतीवरून ओवाळून टाकली. कुरोडी करणं म्हणजे ओवाळणी करणं. आपण नाचण्यामध्ये वरातीमध्ये ओवाळणी करतात ना माणसं, आणि ओवाळणी करतात आणि आपल्या खिशात घालतात. नाही, ओवाळणी केलेली फेकून द्यायची असते. तसं ज्याला देवाच्या मुखातलं उष्ट खायचं असतं, भगवंताच्या मुखातलं त्याला उष्ट मिळतं की ज्यांनी स्वर्गातले भोग आणि इहलोकातले भोग ओवाळणी करून फेकलेत. उच्छिष्ट जे नलभे देवा, देवादिकांना कसं मिळेल? अरे स्वर्ग करतात ते तर ईर्ष्या करतात. कोणी जर तपश्चर्या करायला बसला तर इंद्र विघ्न करतो. आणखी तुम्हाला एक सांगतो, सप्ताह मोडणारी दारुडी नसतात. गावोगावच्या लोकांचा काय म्हणून मला माहिती, सप्ताह मोडणारे दारू पिणारे नसतात, आपलेच असतात. उलट दारू पिणारा म्हणतो बाबा आमच्या कोणी घडत नाही, तुम्ही करताना हे 2 पैसे घ्या आणि चालू द्या तुमचं, आम्ही बाजून. सप्ताह चालू असला की त्या रस्त्याने जायचं सुद्धा नाही, तो बाजूने निघून जातो. तसं परमार्थ करायला लागल्यानंतर कधी राक्षस विघ्न करत नाहीत. ज्यांनी परमार्थ शुद्ध परमार्थ सुरू केला ना त्यांना स्वर्गातल्या देवांनीच विरोध केला. हे दुर्दैव आहे. म्हणून देव विषयी आहेत आणि विषयी देवांना देवाचं उष्ट कसं मिळेल? म्हणून उच्छिष्ट जे नलभे देवा ते सदैव गोवळिया. गोवळीचा शब्द महत्वाचा आहे. सदैव गवळिया. परमार्थ करायचा असेल तर तो दैववान असला पाहिजे. सदैव आणि पायाळा दिव्यांजन किर होय डोळा, मग देखे जैशी अवलिळा पाताळ धनी नंबर. सदैव आणि पायाळा परमार्थ करण्याकरता, भक्ती करण्याकरता, भजन करण्याकरता, भगवंताच्या मुखातलं शास्त्र ऐकण्याकरता, उष्ट खाण्याकरता करंट्या कपाळाचा माणूस लागत नाही. करंटे कपाळ ज्याची नाम नाही वाचे. ज्ञानोबाला सुद्धा शिवी घालतात, उपजोनी करंटा. करंटा म्हणजे पांढऱ्या पायाचा, करंट्या कपाळाचा. आणि असा पांढऱ्या पायाच्या करंट्या कपाळाच्या तरी काय आपल्याला शहाणपण सांगावं. परमार्थ करायचं असेल, भजन करायचं असेल, भक्ती करायची असेल, भगवंताचं उष्ट सेवन करायचं असेल तर ज्ञानोबाला सांगते सदैवा आणि पायाळा. तो दैववान असला पाहिजे, भाग्यवान असला पाहिजे. तरणा भाग्यवंत. परमार्थ करण्याकरता भाग्य लागतंय. आम्ही अनंत जन्म पुण्य संपादन केलं, भाग्य घेऊन जन्माला आलो.
सदैव आणि पायाळा, तो पायाळू असला पाहिजे. दिव्यांजन किर होय डोळा मग देखे जशी अवलीळा पाताळ धने, सहज त्याला पाताळातलं धन जसं प्राप्त होतं तसं परमार्थ करण्याकरता मनुष्य भाग्यवान असला पाहिजे, दैववान असला पाहिजे. तुकोबारा बोलतात उच्छिष्ट जी नलभे देवा ते या सदैव गोवळिया. दैववान माझा संसारातलं दैव आणि परमार्थातलं दैव. संसारातलं भाग्य आणि परमार्थातलं भाग्य मला एवढा वेळ नाहीये विस्तार करण्याकरता, पण एवढं सांगतो की संसारातलं भाग्य हे परमार्थामध्ये बाद असतं, काही उपयोगाचं नसतं. परमार्थ करण्याकरता लागणारं पुण्य वेगळं आहे, म्हणून जे भाग्यवान आहेत पुण्यवान आहेत त्यांना भगवंताचं उष्ट मिळतं. काही का असेना अशा भाग्यवान गोपाळांना भगवंताची भेट झाली आणि ज्याची भेट झाली तो आमचा परमात्मा आहे.
गोकुळामध्ये लीला करतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्या लीला केल्यात, रंग तरंगनी चोर बांधिती चरणी देशी गाराणी यशोदे साजनी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आनंद बाबाच्या अंगणामध्ये रांगायला लागलेत आणि रांगत असताना भगवंतांनी खोड्या करायला सुरुवात केली. भगवान कसे रांगत होते? तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगनाथ तुम्ही टेकीला असावे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगायला लागले. रांगायला लागल्यानंतर थोडे चालायला लागले. मुलगा रांगत असताना जर उभा राहायचा प्रयत्न करायला लागला की आईची नजर त्या मुलाकडे असते. तो उभा राहतो. त्याच्या पायावर उभा राहायला लागला ना तर आईला आनंद होतो. मी काय म्हणतो, मुलगा जर त्याच्या पायावर उभा राहायला लागला तर आई वडिलांना आनंद होतो. दोन गोष्टी ऐका. लहानपणामध्ये जेव्हा मुलगा त्याच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आईला आनंद होतो आणि तरुणपणामध्ये जेव्हा मुलगा त्याच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करतो त्यावेळेला वडिलांना आनंद होतो. लहानपणामध्ये असो या मोठ्यापणामध्ये असो थोडं जर पडायला लागला तर लहानपणात आई सांभाळते आणि मोठ्यापणामध्ये थोडा नोकरीमध्ये धंद्यामध्ये मागे पुढे व्हायला लागला तर वडील पाठीमागे खंबीर असतात, ते सांभाळतात. मी नाही बोलत ना बरं बोलतात लढई याची या बाळकाची गवसणी करून स्नेहाची आदिठी जशी खेळता पाठोपाठी माऊली धावे. ज्याच्यावर प्रेम आहे तो लाडका मुलगा उभा राहिला ना लढे याची लढे लाड ज्याच्यावर आहे, प्रेम ज्याच्यावर आहे, स्नेहाची करुणी दिठी. स्नेह म्हणजे प्रेमाची नजर करून जशी खेळता पाठोपाठी माऊली धावी. ते खाली पडू नये म्हणून आई त्याच्या पाठीमागे धावती. मुलगा रांगायला लागला की आनंद होतो, चालायला लागला की आनंद होतो, बोलायला लागला की आनंद होतो. आई वडिलांना काय होतं? ती अपेक्षा करत राहतात आता हा थोडं पायावर उभा राहिला पण बोलायला लागेल, बोलला पाहिजे, लवकर बोलला पाहिजे. आणि काय असतं परमार्थ घ्या का संसार घ्या याच्यामध्ये काही फार अंतर नाही. घरामध्ये लहान मुलं असतात बरोबर, ते बोलायच्या अगोदर तुम्ही त्यांच्याशी बोलता की नाही? आता हे काय तुम्हाला वेगळं सांगावं लागतं का? जो मुलगा आणखी मुलगा असो का मुलगी असो आणखी बोलायला शिकली नाही पण आपण त्याच्याशी, आणि तुम्ही सांगा व्यवहारामध्ये जर कोणी आपल्याशी बोललं नाही तर आपण त्याच्याशी बोलतो का? असं नाही ना. आपल्याशी एकदा बोलू, दोनदा बोलू, तिसऱ्यांदा बोलू, तो आमच्याशी बोलतच नाही, आम्ही त्याच्याशी बोलणं बंद करतो. मग व्यवहारामध्ये जसं मोठेपणामध्ये मनुष्य जर कोणी बोलायला लागलं नाही बोललं आपल्याशी तर आपण त्याच्याशी बोलणं बंद करतो. पण लहानपणामध्ये मुलगा मुलगी आपल्याशी बोलत नाही तरी आपण त्याच्याशी बोलतो. मला आता संसारात तुमचं ते सोडून मला परमार्थातलं सांगा. आता तुम्ही 8 दिवस काशीमध्ये आलात, काशी विश्वनाथ तुमच्याशी बोलले का? अरे तू बोलला ना, इथं बोलायला काय हरकत आहे? आता निघायचं तुम्हाला काल झालं की तुम्ही वेळेची वाट पाहायला लागले. 8 दिवस काशी विश्वनाथ कोणाशी बोलले का? नाही बोलले ना. खरं बोलता तुम्ही. मग काशी विश्वनाथ तुमच्याशी बोलले नाही पण तुम्ही काशी विश्वनाथाशी बोलण्याचा प्रयत्न केला का? अजिबात नाही केला. खरं बोलता. देवाचे लहान मुलगा बोलत नाही तरी आपण त्याच्याशी बोलतो. का बोलतो? त्याच्यावर प्रेम आहे म्हणून.
देव आपल्याशी बोलत नाही म्हणून आपण त्याच्याशी बोलत नाही का? प्रेम नाही म्हणून. कबूल करता तुम्ही? साधू संत देवाशी बोलतात. अरे देव बोलो न बोलो तुम्ही बोलत राहा. जसं लहान मुलगा बोलत नाही तरी तुम्ही बोलता, तसं देव आपल्याशी नाही बोलला ना तरी एकांतामध्ये का होईना आपण देवाशी बोलायचं. चला आणखी थोडं पुढे चला. मुलगा बोलायला लागल्यानंतर आई वडिलांना आनंद होतो. बरं, मुलगा बोलायला लागल्यानंतर आनंद होतो. काय बोलला ह्याचा आनंद होतो का बोलला ह्याचा आनंद होतो? त्यांनी शिव्या घातल्या तरी अहो तो बोबडा बोलतो, त्याला बोलतो दातच नसतात मुखात तरी ते बोलत राहतो. बोबडा जरी बोलला तरी आई वडिलांना का आनंद होतो? आई वडिलांना आनंद मुलगा काय बोलला याचा होत नाही, तो बोलला याचा आनंद होतो. ज्ञानोबाला म्हणतात ना तरी बालक बोबडा बोली वाकडा विचुका पावली ते चोद करुणी माऊली. जेवी जेवी शब्द कशा करतात? जेवण नाही. आई जशी मुलगा बोलायला लागला वाकड्या तिकडे पावलानं चालायला लागला तर त्याचा जसा आईला आनंद होतो तसं आपण देवाशी जर बोलायला लागलो देवाशी संवाद करायला लागलो तर देवाला आनंद होतो. मग आता लहान मुलाशी आपण जसा संवाद करतो तसं देवाशी आपण संवाद करायचा की नाही? म्हणून शास्त्र वचन आहे बुधो बालवत क्रीडेत. बुध शब्दाचा अर्थ ज्ञानी माणसं संत माणसं ही लहान मुलासारखी देवाबरोबर क्रीडा करतात, देवाशी बोलत राहतात, देवाशी संवाद करत राहतात. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा यशोदा मातेच्या बरोबर लहानपणामध्ये संवाद करायला लागले, बोलायला लागले. आणि बोलत असताना यशोदा मातेला सांगतात मैया खरं सांग तुला मी आवडतो का तूच आवडतो? आता तुम्ही सांगा. आता एवढ्या नवसा सायासानं झालं, मोठ्या प्रयत्नानं झालं आणि त्याच्यापेक्षा दूध जास्त वाटत गाव तुम्हाला? नाही वाटणार. यशोदा माता सांगते कृष्ण असं कसं बोलतोय रे? तुझ्यापेक्षा मला दूध जास्त कसं आवडतं? तू जास्त आवडतो. भगवान म्हटले खरं का? मग परीक्षा पाहतो. भगवंतांनी थोडा रिमोट फिरवला पण कोणचा? अग्नी देवतेचा. पातेला चुलीवर ठेवलेलं होतं. अग्नीला सांगितलं थोडस गॅस थोडा वाढला आणि गॅस वाढल्याबरोबर दूध उकळून उकळून खाली पडायला लागलं. खाली पडायला लागलं की यशोदेनं कृष्णाला खाली ठेवला आणि गॅस बंद करण्याकरता, आता गॅस नाही बोलायचं काय चूल सांगू का तुम्हाला? चूल सुद्धा मुंबईतल्या लोकांना काय करणार आहे? यशोदा माता घरामध्ये काम करण्याकरता गेली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने लोण्याचा माठ होता, त्या लोण्याच्या माठाला वानरांना खाऊ घालायला सुरू. अरे हे सुद्धा एक चरित्र सांगू. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र या पृथ्वी तलावर अवतार घेणार असं जेव्हा ठरलं, मीटिंग ठरली वैकुंठामध्ये की आम्ही येणार, सहपरिवार येणार, सर्वांना बरोबर घ्यायचं आणि यायचं. त्या वेळेला भगवान शंकर म्हटले मी सुद्धा येणार. पार्वती म्हटले असं कसं काय जमून? तुम्ही जाता मी मागं कसं राहील? तुमचे मालक कसे येणार? म्हणजे ते नर रूपानं येणार. ते जर नर रूपानं येणार तर मी वानर रूपानं येणार. कोणत्या रूपानं? कोणत्या रूपानं? वा काय कोणत्या रूपानं? अहो शब्दातच अर्थ दडलेला असतो, तुम्हाला काढता आलं पाहिजे. माहिती आहे का तुम्हाला? ज्या चाबीनं कुलूप लागतं त्याच चाबीनं कुलूप उघडतं. कुलूप लावायची चाबी वेगळी आणि कुलूप उघडायची चाबी वेगळी. असं कधी आहे का? नाही. ज्या चाबीनं कुलूप लावायचं त्याच चाबीनं कुलूप उघडायचं, फक्त दिशा बदलायची. रामचंद्र नर रूपाने आले तर भगवान शंकर वा नर आहे पण कोणता? वा. जीवनामध्ये कसं जीवन जगायचं? वा नर वा. काय माणूस आहे? नाही तर मग जाय तिकडे पिढी लोक जोडी भांडवल तुमका हे असलं काय जीवन जगायचं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा वानरांना ज्या वेळेस तुम्ही खाऊ घालू लागले, यशोदा माता आली यांनी सांगितलं ये ना कृष्णा, अरे हे काय करतोस? तुला खायचं ते खा,
या वानरांना खाऊ घालतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटले मैया तुला कळणार नाही. तसं भगवान श्रीकृष्णाचं कुणालाच कळलं नाही, आतापर्यंत नाही कळलं. म्हणून तर म्हटलेलं आहे ना कृष्ण लिपी. अतिशय अवघड आहे भगवान श्रीकृष्णाची नीती. नाही बघत चांगले का. यशोदा माता सांगते ठीक आहे मला नाही कळलं नेमकं रहस्य काय, वानरांना तू का खाऊ घालतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितले मैया मागच्या जन्मामध्ये म्हणजे हे चालले द्वापर युगामध्ये आणि त्रेता युगामध्ये असं घडलं. मी 14 वर्षाचा वनवासी होतो. मला वस्त्र घालायला नव्हते, मी झाडाच्या साली वापरल्यात. मला खाण्याकरता मिष्टान्न नव्हते, मी कंद मुळ फळ खाऊन दिवस काढलेत. मला राहण्याकरता राजमहाल नव्हता. आता खूप सुंदर तुम्ही अयोध्येहून जाऊन आलात. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ज्या वेळेला 10 वर्षापूर्वी 2014ला जाहीर पत्रक केलं होतं, त्या जाहीर पत्रकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारत देशातील जेवढे जेवढे काही बेघर असतील, ज्यांना ज्यांना घरं नाहीत, त्या सर्वांना मी 2024 पर्यंत घर देईल. असं जाहीरनामा होता की नाही? खरं मी काय आता माझ्या पणाचं सांगतो का. असा जाहीरनामा होता नरेंद्र मोदी साहेबांचा 2014ला की सर्वांना आम्ही घरं देऊ, कोणीच 2024 पर्यंत बेघर राहणार नाही. मी 2024ला जेव्हा अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रांचा मला फोन आला, मला त्यावेळेला त्यांना आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं शास्त्रीजी आम्ही असा एक जाहीरनामा 2014ला ऐकला होता की भारतातल्या सर्वांना नरेंद्र मोदी साहेब घर देणार आहेत आणि त्याच्यामध्ये अयोध्येच्या प्रभू रामचंद्रांचा नंबर लागेल. हे मला काही माहिती नव्हतं. पण काय असतात मोठी माणसं बोलून दाखवत नसतात, करून दाखवतात. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये न कळत माझा सुद्धा नंबर होता आणि लागला असं कोणी सांगितलं. मला तुम्हाला भाव एवढा सांगायचा आहे की प्रभू रामचंद्र अवतारामध्ये मला कपडे नव्हते, पलकल पांघरलेत, खायला काही नव्हतं, कंदमुळं प्राशन केले, राहायला महाल नव्हता, मी झोपडीमध्ये राहिलो, गावताच्या कुटियामध्ये राहिलो आणि माझ्या बायकोचं अपहरण झालं आणि तिला परत ज्या वेळेला आणायचं माझ्यामध्ये काही सामर्थ्य नव्हतं. माणसांनी मदत केली नाही, या वानरांनी मदत केली आणि लंकेच्या सोन्याच्या नगरीमध्ये राहणाऱ्या बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, चारोळे आणखी काय काय असेल सुक्का मेवा सांगा. या म्हणत नाही, मी सांगा म्हणतो नाव. एवढा चांगला चांगला साधे बदाम नाही, मामरा बदाम. ते चांगलं आपण नाही खायचं. काही लोकांचं असं आहे ना, खराब आपण खायचं आणि चांगलं एक्सपोर्ट करायचं. खायला कमवता आपण कमवायचं, चांगलं दुसऱ्याला खाऊ घालायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत मैया हे बघ, ज्या वेळेला मला काहीच नव्हतं त्या अवतारामध्ये, माणसांनी मदत केली नाही, त्यावेळेला यांनी मदत केली. कोणाचा पराभव केला की सोन्याच्या नगरीमध्ये राहून चकाचक माल खाणारे, बदाम का तुम्ही सांगितलं ना, हे सर्व खाणारे त्यांचा पराभव केला. कोणी? झाडाचा पाला ओरबाडणारांनी. अहो राणीची या पाले खाईरा, देवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षोहिणी 11 नदीची काही. अहो राणीची या पाले खाईरा, झाडामध्ये, जंगलामध्ये, रानामध्ये झाडाचा उपाला ओरबाडायचा आणि पोट भरायचं त्यांनी. अहो राणीची या पाले खाईरा, नेवाने करविले लंकेश्वरा. नेवाने शब्दाचा अर्थ पराभव. लंकेश्वराचा सोन्याच्या नगरीत बदाम, काजू, पिस्ता खाऊन मला माल राहणार आला. त्या रावणांचा, त्या राक्षसांचा झाडाचा पाला खाऊन वानरांनी पराभव केला. त्यावेळेला मी त्यांना काहीच देऊ शकलो नाही. त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण
पूर्ण होण्याकरता त्यांना आज मी लोणी खाऊ घालतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यशोदा मातेला सांगतात. भगवान परमात्मा गोपाळांच्या बरोबर खेळ खेळतात. गोपाळांच्या बरोबर खेळ खेळण्याकरता भगवंतांनी सर्व गोपाळांना बरोबर घेतलं आणि ज्याच्या बरोबर लीला करायच्या असतात ना त्याच्या सारखं व्हावं लागतं. समान असिले व्यसनेषु सख्यम. मैत्री कुणाची होते? कुणाची मैत्री होत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तर तो नंद बाबाचा मुलगा आहे. गोपाळ गरीब आहे तर गरीबाची आणि श्रीमंताची मैत्री कशी होईल? याचा अर्थ गरीबाची आणि श्रीमंताची मैत्री होत असं नाही. समान शीले व्यसनेषु सख्यम. शील शब्दाचा अर्थ स्वभाव. ज्यांचा स्वभाव सारखा असतो त्यांची मैत्री होते. तो गरीब असेल श्रीमंत असेल, तो लहान असेल मोठा असेल, अधिकार कमी असेल याचा विचार नाही. ज्याचा स्वभाव चांगला समान असतो, ज्यांचा स्वभाव एक असतो, ज्यांचे विचार एक असतात त्यांची मैत्री होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार धारण केला म्हणजे अवतरती. अव म्हणजे खाली, तुरतरती म्हणजे येणे, वरून खाली आले. याचा अर्थ वैकुंठातून खाली आले असाचा अर्थ करा. पण भगवंतांनी थोरपण पन्नास हांडीचे एक उत्पत्ती आघवी विसरीचे जे जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. ज्या गोपाळांनी स्वतःच वैभव ऐश्वर श्रीमंती ही सर्व बाजूला सारली. देवाची जवळीक करायची असेल तर मी पण बाजूला सारावा लागेल. थोरपण पन्नास हांडीचे एक उत्पत्ती आघवी विसरीचे जै जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. देवाच्या जवळ यायचं असेल तर अहंकार सोडावा लागेल. गोपाळांनी काही सोडलं आणि देवांनीही सोडलं. भगवंताचा देवपणा विसरून गेला आणि गोपाळासारखा झाला. म्हणून दोघांची समान शीले व्यसनेषु सख्यम. भगवान श्रीकृष्णाचा आणि गोपाळांचा जो मैत्रीचा संबंध आलेला आहे, चौर्य विद्या प्रसारक मंडळ स्थापन केलं. याचा अर्थ दोघांनी एकरूप झाले. मी श्रीमंत आहे, मी गोवळ्याचा आहे, मी राजाचा आहे आणि तुम्ही लहान आहेत असा भेदभाव नाही ठेवला. भेद संसारामध्ये असतो, परमार्थामध्ये अभेद असतो. काल म्हणजे अभेद. गोपाळांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अनेक लीला केल्यात. लीला केल्यानंतर तक्रारी यशोदा मैयाकडे गेल्यात. यशोदा मैयाकडे तक्रारी आल्यानंतर मैयाने सांगितलं, कृष्णा आता गावामध्ये राहायचं नाही. मग रानामध्ये घेऊन निगोधना भगवंतांनी मान्य केलं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा खांद्यावर तांबळी, हातामध्ये काठी, बासरी येते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाई घेऊन बलराम दादा भगवान श्रीकृष्ण परमात्मा वृंदावनाच्या दिशेने निघाले. तर वृंदावनामध्ये गेल्यानंतर भगवंतांनी गाई चारल्यात. खूप भगवंतांनी गाई चारल्या पाहिजे. गाईची सेवा केली पाहिजे. गाईच्या पाठीमागे धावलं पाहिजे. तर काही एक आनंद वेगळा आहे. शहरातल्या मुंबईतल्या लोकांना हा आनंद नाही करणार. गाई राखण्यामध्ये काय आनंद आहे तो गाई सांभाळायच्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाई राखतात. गाई राखल्यानंतर गाईंना एका ठिकाणी बसवलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा वृंदावनामध्ये गोपाळांच्या बरोबर यमुनेच्या वाळवंटात खेळ खेळतात.
यमुनेच्या तीरी यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांच्या बरोबर खेळ खेळतात. मर्दानी खेळ खेळतात. हे काय का आताचे खेळ मोबाईल मध्ये काय कामाचे अरे खेळ पाहिजे चांगले मर्दानी खेळ पाहिजे. खेळल्यानंतर भूक लागली पाहिजे. भूक लागते खेळल्यानंतर. खेळतच नाही तुम्ही म्हणून भूक लागत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा खेळ खेळतात आणि खेळल्यानंतर भूक लागली म्हटले आता भूक लागली. कालची एकादशी होती, आता द्वादशी सोडायची आहे आणि लगेच आपल्या परतीच्या प्रवासाला आपल्याला निघायचं आहे. मग आता भूक लागली. भूक लागल्यानंतर मग काय खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख काय हरकत नाही. खांदी भार पोटी भूक खांद्यावर ओझ आहे आणि पोटामध्ये भूक आहे. मग आता कीर्तनाचं काय सुख असा अर्थ नाही करायचा. सोडा कीर्तन बसा पंक्तीला. रोज खातच ना. आता आयुष्यभर आपण खातच राहिलं ना आणखी थोडा वेळ कीर्तन ऐकलं तर काय बिघडणार. म्हणजे याचा अर्थ असा नाही करायचा कीर्तन सोडा. खांदी भार आपल्या खांद्यावर ओझ आहे. भार शब्दाचा अर्थ ओझ. पण कोणतं ओझ आहे. संसाराचं ओझ आहे. प्रत्येक जीवाच्या खांद्यावर संसाराचं ओझ आहे. खाली उतरत परमार्थात आला तरच तुमचं ओझ उतरेल. नाही तर संसारात ओझ आहेच. ग्रस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीचे आहे सहजे की तेचे संन्यासे वाढवीचे सरीशे पुढतील. कुठलाही विषय काढावं ज्ञानेश्वरी काय ज्ञानवाऱ्यांनी लिहिली सांगता येत नाही. संसाराचं ओझ हे माणसाच्या खांद्यावर आहे. आणि खांद्यावर ओझ असेल तर मग खेळण्यात मजा नसते. ओझ उतरलं का मग माणसं म्हणतात बघतो ओझ उतरलं पाहिजे. इथं तुम्ही आलात पहिले काय करा ओझ उतरवा. संसाराचं ओझ उतरवल्याशिवाय सुख मिळणार नाही. खांदी भार. दुसरी गोष्ट पोटी भूक. पोटामध्ये जर भूक लागली तर खेळण्यात आनंद येत नाही. हे खरं आहे. भूक लागल्यावर कुठं खेळण्यात आनंद येतो का नाही. आधी विठोबा. आधी पोटोबा मग विठोबा. अगोदर पोटाचा विचार करायचा मग घडलं तर घडलं भजन नाही तर चालले तसं असा अर्थ नाही करायचा. पोटी भूक. संसार एवढा केला पण आतापर्यंत जेवढ्यांनी संसार केला संसारामध्ये कुणाचीही सुखाची भूक भागली नाही. सांगा. करोडो अब्जावधी रुपये मिळालेत. खूप सत्ता मिळाली. सर्व संसारामध्ये मिळवलं पण सुखी कोणी आहे. म्हणजे संसारामध्ये सुखाची भूक भागत नाही. संसारामध्ये सुखाची भूक भागवण्याचं सामर्थ्यच नाही. ज्ञानोबा बोलतात यया फल ना चुंबिता फुल ना तुरंबिता. जे काही फूट सुद्धा ते वृक्षची हा. या संसार रूपी वृक्षाला पोट भरण्याकरता फळही नाही, याला फुलही नाही, याला पानही नाही. यया फल ना चुंबिता फुल ना तुरंबिता. ज्याला फळही येत नाही फुलही येत नाही ऐसा वृक्षचे पंड सुद्धा. वृक्ष म्हणजे वांज वृक्ष. म्हणजे फळ फुल न येणाऱ्या वांज वृक्षाकडून आपली सुखाची भूक कशी भागली. सुखाचा विचार नाही. संसारामध्ये सुखाची भूक भागण्याचं सामर्थ्य नाही. पण सुखाची भूक भागण्याचं सामर्थ्य जर संसारामध्ये नाही म्हणून तुकोबारांना म्हणायचं खांदी भार पोटी भूक. काय खेळायचे. परमार्थामध्ये ओझच नाही. मी आणि माझे सांडी परते टाकी ओझे. ज्यांनी अहमतेचं आणि ममतेचं ओझ टाकून दिलं. अहम ममतीची सोडी माते नपवतीची बापुडी.
अहंता ममता दौडनिनीच्या शांतीवरील अहंतेचं ममतेचं मी आणि माझं, ज्याचं मीच नाही तर माझ्याचा प्रश्नच नाही, हे ओझं ज्याने टाकलं. सुखाची भूक परमार्थामध्ये आल्यानंतर भागते. म्हणून तुकोबारा सांगतात, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सोबत. संसाराचं ओझं संसार करून संपत नाही, संसार करणारा संपतो. का संसार संपतो? नाही, संसार संपतो. संसार म्हणजे खो खोचा खेळ. किती खेळत राहा, खो द्यायला एक बसतो दुसरा चालू, तो दमतो तो बसतो तिसरा येतो त्याला खो देतो चालू, आजा मेला पंजा मेला. संसार अनेकांना संपवलं पण संसार आहे तसाच आहे. म्हणून संसारामध्ये करणारे संपले, संसार संपत नाही. म्हणून संसारामध्ये सुख नाही, संसाराचं ओझं उतरलं जात नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. मग आता त्याच्यात जर भार उतरत नाही, सुख होत नाही, मग इकडे या काला करण्याकरता भगवंतांनी सर्व गोपाळांना एकत्रित केलं, कमलाकार बसवलं. श्रीमद भागवताच्या दशमस्कंधामध्ये शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. विप्रदमीच्या धरपटयो शृंगवेत्रेच्या कक्षे वामे पान शृंगकमलं तत्फलानिंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृतौ हासयन् नर्मभिस्वहि स्वर्गे लोके विशते भुक् यज्ञ भुक्ते भुक् बालकी पुंडरीक वरद हरिविठ्ठल परमार्थिक धाम आपल्याकडून घडतात, सेवा घडते, हे तर आहे. पण इथून गेल्यानंतर आपल्या जीवनाची दिनचर्या बदलली पाहिजे, आपल्यात परिवर्तन झाले पाहिजे. जगात होत आहे ना, हो जगाशी काही घेणं देणं नाही. आपण आपल्या करता. मला तुम्ही सांगा, तुम्ही माझ्याशी कसं वागावं हे माझ्या हातात आहे का? नाही. पण मी तुमच्याशी कसं वागावं हे तर माझ्या हातात आहे की नाही. पण हे जर प्रत्येकाला कळलं तर जग सुधारायला आणि रामराज्य यायला काही वेळ लागणार आहे का? काही वेळ लागणार नाही. पण त्याच्याकरता एक करा, रामराज्याला सुद्धा 14 वर्ष वेटिंगला राहावं लागलं. प्रभू रामचंद्रांना राजगादीवर बसण्याकरता 14 वर्ष वेटिंग रूम मध्ये म्हणजे वनवासात थांबावं लागलं. याचं कारण मधात फक्त मंथरा आडवी आली म्हणून. बरोबर, मंथरा आडवी आली म्हणून प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाच्या वेटिंग मध्ये वनवासात थांबावं लागलं. तसं तुमच्या जीवनामध्ये कोणी मंथरा येऊ देऊ नका. म्हणजे चुकीच्या माणसाच्या संगतीत राहू नका. मंथरा म्हणजे वाईट विचार, वाईट संगती. सुसंगत सर्वथैव त्याच्या शिव महापुराण कथा या कीर्तनाच्या माध्यमातून एकच संदेश देतो, चुकीच्या माणसाच्या संगतीत राहू नका. चुकीच्या माणसाची संगत सोडा. चांगली माणसं तुमची संगत करण्याकरता तयार आहेत, पण ते तुमची संगत का करत नाही? तुम्ही चुकीच्या माणसाची संगत सोडत नाही म्हणून. संगती बदला, जीवन बदलेल. तेवढा संदेश या ठिकाणी घ्यायचा आणि चिंतनाची सेवा या ठिकाणी विराम देतोय. वेळ झालेला आहे, दयाळी होईल. विठ्ठल जी जी होतो दिगांचे धर्मा कृष्णा मनी